अलंकापुरी रम्यशी आसनस्थं पदाम्बोज तेजा स्फुरदिक् प्रदेशम् इदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः मस्तके पायावरी मस्तके पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संता मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उचिष्टाचा भाग शिवरला तो शिव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट देहुनिवासी वैराग्य संपन्न परमार्थाचे कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा संतांचं कार्य सांगणारा चौखडा प्रकरणातील अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर काही परिहार देणं गरजेचं आहे। तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44व्या वर्षातील आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी बेलापूर बन यांच्या वतीनं आमचे अगदी गुरुबंधू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही BM पुजारी साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। आमचे सहकारी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक BK पुजारी सर यांच्यामुळे इथं वारंवार येण्याचा मला या ठिकाणी योग येतो। त्यांच्यामुळे मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर ही जी मंडळी मला भेटली ना खरोखर आपली लायकी नाही असं वाटलं या ठिकाणी येण्याची। इतकी उत्कृष्ट आणि इतकी मोठ्या मनाची आणि इतकी उत्कृष्ट माणसं या ठिकाणी आहेत। इथलं नियोजन जर पाहिलं ना हरिहर केशव गोविंद बन या बनातलं नियोजन जर पाहिलं तर या कार्यक्रमाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्याची ख्याती समजून येते। आणि खरोखरच सांगतो बरं का ही मोठी मंडळी आहेत ही अध्यक्ष असतील सचिव असतील कार्यकारिणीमध्ये असणारे सदस्य असतील गावचे सरपंच असतील का म्हणायचं ज्याची खावी पोळी नाही चपातीच खाल्ली पण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हणतात। ही सगळी ग्रामस्थ मंडळी आमची हरिभक्तीपरायण परम मित्र संजयजी महाराज शिरसाट पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या घरी मी कार्यक्रम करून गेलेलो यातली बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। असो 7 ते 9 कार्यक्रम आहे 9 पर्यंत आपल्याला कार्यक्रम संपवला पाहिजे। आता किती वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत 1 तास परवडतंय का तुम्हाला द्यायला ते विठ्ठल विठ्ठल नाही परवडलं तरी एकदा डोक्यावर घेतलेलं ते डोक्यावरचं बाजूला काढावं लागतं हरकत नाही। या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं। सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक करायचा असेल ना तर अगोदर लाकडं बघावी लागतात बरोबर आहे का। लाकडं आणली तर आपल्याला काडीपेटी असावी लागते ती पेटवायला। नुसतं लाकडं पेटवून उपयोग होत नाही त्याच्यावरती मांडायला तवा असावा लागतो। नुसता तवा असून उपयोग नाही त्याला मळणारी सुद्धा असावी लागते। नुसती मळणारी नसून उपयोग नाही तिला चांगला स्वयंपाक आला पाहिजे। नुसता चांगला स्वयंपाक येऊन उपयोग नाही गिळणारा सुद्धा चांगला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल
गिळणारा हा शब्द तसा मी वापरायला नको होता बरं का, पण हा शुद्ध शब्द आहे. गिळणं हा शुद्ध शब्द आहे, खाणं हा नंतर आलेला शब्द आहे. काही शब्द तुम्ही गाथेमध्ये पहा, ज्ञानेश्वरीमध्ये पहा, आपल्याला ते अडाणी शब्द वाटतात. तो शब्द उच्चारला तर आपल्याला वाटतं आपण अडाणी आहोत. अरे आपण अडाणी नाही, तर एका शब्दाचा अर्थ अजून आयुष्य गेलं तरी आपल्याला समजलं नाही. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, एक अक्षर आपल्याला समजलं नाही आयुष्य गेलं तरी. माझा मुद्दा एवढाच आहे, अतिशय प्रेम भावानं भक्तीनं तुम्ही या ठिकाणी अलोट गर्दीनं येता आणि या बनाची कृपा असेल, या सगळ्या कार्यकारिणीची कृपा असेल, दाते मंडळी असतील, पंगत देणारे, प्रवचन करणारे, वर्गणी देणारे, सुंदर अशा प्रकारचे तरणे बांड असे 2 मृदंगाचार्य आहेत, हार्मोनियम मास्तर आहेत, अतिशय सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम आहेत, विनेकरी अतिशय स्तब्ध आहेत, टाळकरी अतिशय गोड आहेत, महिला मंडळ टाळ घेऊन उभा राहिलेलं आहे या कीर्तनामध्ये. शक्यतो फडावरती महिलांना टाळ घेऊ देत नाहीत. मी फडावरचाच माणूस आहे, पण मी तशा प्रकारचं बंधन घालणार नाही. फक्त टाळ माझ्या म्हणण्याप्रमाणे वाजवा, बाकी काही नाही. मला एक असं सांगा वाटतं जाता जाता, अख्ख्या महाराष्ट्रानं नाही अख्ख्या देशानं नगर जिल्ह्यातले काशाचे टाळ नेऊन भजन सुधारलं. अख्ख्या महाराष्ट्रानं नाही अख्ख्या देशानं नगर जिल्ह्यातलं काशाचं टाळ नेऊन भजन सुधारलं. एका करण्यामध्ये माझ्या काहीतरी लपलं असेल ना. टाळ मला पाहिले का नाही कसं तरीच होतं. टाळ साधन चांगलं पाहिजे. कोणतीही गोष्ट आपल्याला जर त्याच्यातून आउटपुट हवं असेल ना, तर ते साधन चांगलं असावं लागतं. याची घरं खालीवर झाली, वाजवायला रंग येईल का आपल्याला? नाही ना. थोडा आवाज कमी दिला स्पीकरवाल्यांनी तर आपल्याला जमत नाही. का जमत नाही? साधन चांगलं सुस्पष्ट असं कानावरती गेलं पाहिजे. म्हणून मी एवढे लांबून आलो का, तर तुम्ही आम्ही खेळी मिळी, तुमच्यात आणि आमच्यात तेवढं प्रेम भरलेलं आहे. परमार्थामध्ये बाकी काही नसू द्या, कोणाला ज्ञान कमी असेल, कोणाला जास्त असेल. आज्ञेभ्यो ग्रंथीना श्रेष्ठा, ग्रंथीभ्यो धारीनावरा, धारीभ्यो ज्ञानीना श्रेष्ठा, ज्ञानीभ्यो व्यवसायीना. पण तुम्ही मला आमंत्रण दिलं, मी त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. निमंत्रणोत्सवा अभिप्रा गावो नवतृणोत्सवा, पती उत्साहयुता भार्या अहम कृष्णा रणोत्सवा. या न्यायानं इथं यावं आणि ज्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सरळ पद्धतीनं जेवढं सांगता येईल ना, तेवढं सात्विक पद्धतीनं लोकांच्या बुद्धीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रथमतः मी या अभंगाचा सरळ अर्थ सांगतो. जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा पत्ता सांगतात की आम्ही राहणारे कुठले आहोत? आम्ही वैकुंठातले राहणारे आहोत. वैकुंठातले म्हणजे आपण गावाच्या बाहेरच्या बाजूला एक जागा केलेली असते, त्याला सुद्धा वैकुंठ धाम म्हणतात. म्हणजे आपण मसनवाटेतले आहोत असं म्हणायचंय का तुकोबरायांना? असं म्हणायचं नाही. वैकुंठ लोक म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त होतो ज्या ठिकाणी, त्या लोकाला आपण काय म्हटलेले? वैकुंठ लोक आहेत. वैकुंठ लोकांमध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त असतात, कुठल्याच गोष्टीची उणीव नसते. आणि मग जर उणीवा काय नसतील तर आपल्याला इतरत्र कुठं जाण्याची काही गरज आहे का? माणूस आपण प्रयत्न करतो. कधी प्रयत्न करतो? कमी पडल्यावर का जास्त झाल्यावरती? प्रयत्न कधी करतो? कमी पडल्यानंतर तो हातपाय हलवतो, आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे याचा विचार करतो. जगद्गुरु तुकोबरायांना कशाचीच कमतरता नाही, कारण ते वैकुंठ लोक आहे. तरी सुद्धा तुकोबराय सांगतात आम्ही वैकुंठवासी. लोकांना समजावून सांगतात, अरे बाबानो, आतापर्यंत जन्मल्यापासून ते आता जाण्याची वेळ आली तुमची. इथपर्यंत तुम्ही अजून कोणतंच कार्य केलं नाही. ज्या कारणासाठी तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आला ना, ते कार्य तुम्हाला मी समजावून सांगण्यासाठी आलेलो आहे. आलो याची कारण अशी. कोणतं कार्य सांगणार आहे? आपल्याला प्राचीन काळापासून इतिहास आहे, ऋषी मुनींनी साधू संतांनी जे काही आपल्याला घालून दिलेले नियम आहेत, जे काही आपल्याला साहित्य सांगितलेलं आहे, शास्त्र सांगितलेलं आहे, त्या ऋषी मुनींच्या मुखाद्वारे जे शास्त्र बाहेर आलं, त्या ऋषी मुनींच्या मुखातून आलेल्या शास्त्राचा उच्चार करून मी त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. नुसतं सांगून जाणार नाही, तर आपल्या प्रत्यक्ष अनुभवामध्ये त्या गोष्टी आपल्याला उतरवता आल्या पाहिजेत, तर आपलं कार्य या मृत्यू लोकातलं सिद्धीला जाईल. अन्यथा ते कार्य सिद्धीला जाणार नाही. हे कार्य आपल्याला करण्यासाठी एका जागेवरती बसून आपल्याला ते कार्य करता येणार नाही. मग साधू संत ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. झाडू संताचे मार्ग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. जिथं माणसं गेले, जिथं संत गेलेले, जिथं मुनी गेलेले, जिथं साधू गेलेले, तिथं आपल्याला जावं लागेल. त्या मार्गाला गेल्याशिवाय त्या संतांनी कार्य कोणतं केलेले हे आपल्याला समजणार नाही. म्हणून झाडू संताचे मार्ग, ते मार्ग कुठं आहेत? आडराणी भरले जग. आणि मग आडराणामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजतं की हा जो ठेवा आहे ना,
हा ठेवा आपल्या भावाला सापडलेला आहे. किती गोड आहे. आडराणी भरले जग. आणि मग तिथं गेल्यानंतर जे सेवन करायला मिळतं ना ते संतांचं उच्चिष्ट म्हटलेलं आहे. आणि भक्तीमध्ये त्या उच्चिष्टाला अमृताची बरोबरी केलेली. त्या उच्चिष्टाला न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे, असं उच्चिष्ट आपल्याला त्या साधू संतांच्या मुखातून आलेलं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं अनुकरण करून समाजाला सुधरवण्याचा जो प्रयत्न आमच्या हाती दिलेला आहे भगवान परमात्म्यानं, ते कार्य आम्ही इथं करणार आहे. जाडो संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग अशी शिवरला तो शिव. जे काही त्यांच्या हातून कार्य राहिलेलं आहे शिल्लक ते कार्य आपण आता पूर्ण करायचं आहे. पण आज झालंय कसं, जी गोष्ट आपल्याला करायची आहे ना ती गोष्ट करायची सोडून आपण काय करतो, हाल्या आजारी इंजेक्शन पकडलं. आणि इंजेक्शन कशाला, पकालीला. हाल्या बरा होईल का, हाल्या बरा होणार नाही. हाल्या जर बरा व्हावा असं वाटत असेल, रेडा हाल्या म्हणजे रेडा जर बरा व्हावा वाटत असेल तर त्याच्या पाठीवर असणाऱ्या पखालीला इंजेक्शन देऊन चालणार नाही, प्रत्यक्ष त्या रेड्यालाच इंजेक्शन द्यावं लागेल बघा. आणि म्हणून आज आता चिकित्सा वाढलेली आहे, संशय वाढलेला आहे. भक्ती करताना चिकित्सा चालत नाही, भक्ती करताना भाव असावा लागतो. भक्ती करताना बघा, या चिकित्सा जर भक्तीमध्ये आल्या तर महाराज म्हणतात म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागूर प्राणी अशी संशयाची पाल जर आपल्या मनामध्ये चुकचुकत असेल ना तर आपल्याला परमार्थ घडणार नाही. म्हणून तुम्ही जे शब्द साधू संतांनी सांगितलेले आहेत त्याचं खंडन जरूर करा, पण त्याच्यावर चिकित्सा करू नका. अर्थे लोपली पुराणे. आपण गावोगावी पुराण सांगणारी माणसं ऐकत असतो, पण पुराण अख्खं आयुष्य गेलं तरी सांगणाऱ्याला समजत नाही. म्हणजेच काय, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञानी. ज्याच्याजवळ शब्दाचं भांडार आहे तो या जगामध्ये मिरवतो, माझ्यासारखा शहाणा कोणी नाही. पण भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे असा जर कोणी भक्त असेल ना, तिळबरे जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा, असा भक्तीमध्ये तो भाव चालणार नाही. म्हणून अर्थे लोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मनी साधन हे बुडविले. जे भक्तीचं साधन आहे नामरूपी, ते साधन विषयाच्या पाठीमाग हा समाज लागला किंवा हा जीव लागला आणि म्हणून त्याला याच्यातून मुक्त होता आलं नाही. म्हणून महाराज म्हणतात जाडो संताची मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शिवरला तो शिव. परमार्थ करत असताना शरीरानं साथ द्यावी लागते, बुद्धीनं साथ द्यावी लागते, मनानं साथ द्यावी लागते, इंद्रियानं साथ द्यावी लागते, त्यावेळेला चांगला परमार्थ होतो. मग शरीरानं जर साथ दिली नाही तर तुकोबरायांचा हा शब्द फोल ठरेल. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा. पिटू याचा अर्थ काय तर मोठ्यानं गजर करता आला पाहिजे. मोठ्यानं गजर कोण करेल, ज्याच्या शरीरामध्ये ताकद आहे तोच मोठ्यानं गजर करेल. गजर का करायचा मोठ्यानं, आपण जर भगवान परमात्म्याचा मोठ्यानं गजर केला तर आपण आपल्या देहाला विसरतो आणि देहाला जोपर्यंत आपण विसरत नाही तोपर्यंत आपण देवाचं होत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, पिटू भक्तीचा डांगोरा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यावेळेला तुकारामांना सुद्धा जाग आली पाहिजे, पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा जाग आली पाहिजे, आळंदीच्या ज्ञानोबारायांना सुद्धा जाग आली पाहिजे. एवढा मोठा गजर केला पाहिजे, त्याला पिटू भक्तीचा डांगोरा असं म्हटलेलं आहे. कळी काळाशी दरारा. का मोठ्यानं हा गजर करायचा तर ज्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून आहे, ज्या काळाच्या अधीन आपलं आयुष्य आहे त्या काळाला हा पिटू भक्तीचा डांगोरा घाबरवत असतो. मिळालेलं प्राप्त झालेलं आयुष्य आपल्याला उपभोगायला मिळतं आणि म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. मी तुम्हाला आनंदानं सांगतो, जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणंच असं आहे, ज्या भगवान परमात्म्यानं जन्माला घातलं त्याचा आनंदानं जय जयकार करायला काही हरकत नसावी. तुमचं जीवन आनंदी बनवायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल. हा झाला सरळ सरळ अभंगाचा अर्थ. आता याच्या पुढे काय सांगायचं उरलेलं, कीर्तन व्हायला काय लागतंय मला सांगा. सगळं अभंगाचं तर आता सांगून झालं. गरज आहे का परमार्थाची, आणि जर समाज परमार्थ करत असेल तर तो कसा करत असेल. जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा नाही लकळो. सासूसाठी सुना रडत असतात. कधी सासू नाही जेवल्या कधी रडतात सुना,
कधी रडतात? सासू ज्या वेळेला गतप्राण होते, सासू ज्या वेळेला मरण पावते, त्यावेळेला मोठ्या मोठ्यानं सुना रडत असतात. आत्या, आता मला सांगा, एवढ्या मोठ्यानं ओरडल्यानंतर आत्या जर उठली तर चपलन नाही का मारायची? मारेल ना चपलन. आत्या उठत नाही म्हणून तर या मोठ्यानं ओरडतात. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. आता माझा ऐका, भगवान परमात्मा सासू आहे आणि आपण परमार्थ करणाऱ्या सगळ्या सुना आहोत. विठ्ठल विठ्ठल. मग आपण रडायचं कसं? भाव ठेवून रडायचं का वरवरच्या? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वरच्या अंगाला देव भुलत नाही बरं का. तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी शिवा. भाव शुद्ध. देवाला गरज कशाची आहे? देवाला तुमच्या इष्टटीची अजिबात गरज नाही. एक वेळ महाराजाला गरज असेल, पण देवाला तुमच्या इष्टितीची गरज नाही. का गरज नाही? तर जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्तमात्र्या पुलिया. भगवान परमात्म्याला ज्या कारणानं भगवान परमात्म्यानं आपल्याला मृत्यूलोक दाखवला, त्या मृत्यूलोकातलं कार्य जीवानं जर नाही केलं ना, तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझी भक्तिवीन जळते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अरे माझ्या भक्तीशिवाय जर तू जीवन जगत असशील ना, तर तुझ्यात आणि दगडात काय फरक नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. समजा आपण त्या अर्जुनाच्या जागेवर कोण आहोत? आपणच आहोत. कोण आहोत? आपणच आहोत अर्जुनाच्या जागेवरती. जर आपण परमार्थ केला नाही तर दगडात आणि आपल्यात काही फरक नाही. समजा आपण दगड झालो, हरकत नाही. पूर्वजन्मीचं जर महाराज आपलं पुण्य असेल तर आपण पायरीचा किंवा मूर्तीचा दगड होऊ शकतो. काय अडचण नाही. पाषाण प्रतिमा, पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. पण त्या दगडाचं भाग्य जर आपल्याला नाही लाभलं तर मी म्हणतो दुसरा एक दगड आहे बघा, मैलाचा दगड. तो सांगत असतो बेलापूर एवढं किलोमीटर. म्हणजे त्याचा उपयोग आहे की नाही? पण काय काय दगड वर्षानुवर्ष एका जागेवर पडू नयेत. काय त्यांना आहे का काय? तू कमाने आईसी बुद्धी ज्याची जड याहुनी दगड बरे देवा याहुनी दगड. तरी मी अजून जेवलो नाही बरं का. हा, मला सवय लागलेली आहे. ज्या तालमीमध्ये आम्ही घडलो ना, तो मला त्याचा अनुभव आहे. पाठीमागं काय कित्येक वर्षापूर्वी 50-60 विद्यार्थी मी इथं घेऊन आलो होतो. बरोबर आहे. मला टाळकरी चांगला असला पाहिजे. का? प्रमाण खोटी ठरवायची नाहीत आपण. टाळ फुटला तरी चालेल. आणू ट्रस्टी मोठे काशेचे टाळ आणतील 50. वाजवणारा पाहिजे. काळ कसा वाजला पाहिजे? टाळ गुळगुळा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ, झणझणा नादर साळ, झणझणा नादर साळ. उदो पाहता झाली वेळ, उदो पाहता झाली वेळ. उठावला वाचे गोपाळ गा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो. बाळापोटी मायरे गेलं, बाळापोटी मायरे गेलं, मेले माणूस जित उठवेल, मेले माणूस जित उठवेल. वेळ काळा वेगळा मला काय सांगायचंय? घुळघुळा म्हणजे याच्यात काय आहे? नाद आहे. आपले टाळ घुळघुळा वाजत नाहीत, आपले टाळ घळा घळा वाजत. घुळघुळा का? टाळा टाळी लोपला नाद, अंगवांगी मुराला छंद, भोग भोगिताची अटीला भेद,
पाहिजे. टाळ हे भक्तीचं साधन आहे का नाही? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने. परमार्थातला जो रस आहे ना, त्या रसाला काय म्हटलेले? ब्रह्मरस म्हटलेले. कोणत्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो? तर टाळ, मृदंग आणि श्रुती, ज्याला विना म्हटलेलं आहे. आता हार्मोनियम अलीकडच्या काळामध्ये आलेलं आहे, तिला संवादिनी म्हणतात. स्वरासाठी ती असली पाहिजेत. ज्याला अजिबात स्वर नाही ते मोठ्या मोठ्याने सांगतात आमच्या कीर्तनात पेटी चालत नाही. अरे तू स्वरात म्हण ना. संत साधू अपरिमित अवघा भारी येला थाट, अवघा भारी येला थाट, अवघा भारी येला थाट. टाळविणे वाजवाजता ओरी मंजुळ चोरे घाट. टाळविणे वाजवाजता ओरी मंजुळ चोरे घाट. देवाच्या गुणाए गावा, देवाच्या गुणाए गावा, देवाच्या गुणाए गावा, देवाच्या गुणाए गावा. देवाच्या गुणाए गावा, देवाच्या गुणाए सर काय सांगितलं? हे सगळी साधनं जिथले तिथं असले पाहिजेत. मला सवय 200 ना 250 टाळकरी असतात तो आमच्या भागामध्ये. एकही शिंगल टाळ वाजवत नाही. आता तुम्ही मनाव घेऊ नका बरं का, माझ्या गुरुप्रमाण आहात तुम्ही, अजिबात नाही. पण अशी टाळकरी जर माझ्या भागात दिसली तर बुलडोजर खालीच घालीन. तुम्हाला आधीच मी सांगितलंय, तुम्ही माझ्या कोणासारखं आहे? वडिलांसारखं आहे असं सांगितलंय, बंधूसारखं आहेत. टाळ वाजला तर त्याला उल्हास येतो. मी 200 किलोमीटरवरून आले म्हणजे सांगा ना मला, असा आनंद भरला पाहिजे. आज जेवढा समाज आलाय त्याच्या दुपटीनं उद्या समाज आला पाहिजे. याला कारण काय? आपला उत्साह. मग आपला उत्साह कशाने वाढेल? अनुहात वाजती टाळ, टाळ वाजला ना, महाराज एक स्वराचं साधन ते मांडलेलं आहे. मृदंगाला अजिबात खालीवर झाला नाही पाहिजे. अगदी गोड थाप टाकली ना, थाप टाकली की आपल्याला वाटलंच पाहिजे. तुम्ही आळंदी पंढरीची वारी केली का? कधी केली का? त्याच्यात भजन कसं वाजतं? असं वाजतं का? नाही ना. त्या नादाला काय सांगावं महाराज? लोकदली नादी लागली समाधी, मोड जन नर नारी लोकारे, मूळ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, योगी महानुभाव, एकच शिष्य साधकारे, एकच सिद्ध साधकारे, नाचती आनंद बरोबर पवित्र गाणे नामावतीरे, नाचती आनंद कटोरी पवित्र गाणे नामावतीरे. कळकाळावरी घातली कास, कळकाळावरी घातली कास, कळकाळावरी घातली कास.
विश्वास एक एकावनी बळे रे एक एकावनी बळे चालले असतात बरं का वारीमध्ये एका टाळामध्ये बघा तुम्ही दिंडीमध्ये चालत असाल ना जशी आपली चाल काय म्हणतोय मी जशी आपली चाल तशी आपली चाल कळलं का जशी आपली चाल तशी आपली चाल आता आपली चाल सगळ्याला माहिती बघा आता कोट कोटे नावे मना आता कोटे नावे मना आता कोटे नावे मना तुझे चरण देखले बाग गेला सेना बाग गेला सेना गेला तुझे चरण देखलिया बाग गेला सेना गेला बाग गेला सेना गेला जिथं पळायचं तिथं पळायचं बरं का जिथं थांबायचं तिथं थांबायचं रेल्वे आलेले क्रॉसिंग आहे तिथं काय करायचं पळायचं नाही थांबायचं बरोबर आहे वाघ मागून आलेला आहे कोणीतरी म्हणले आमच्या भागात आलाय बिबट्या म्हणून वाघ मागून आला काय रे म्हणून एक्सक्यूज मी म्हणायचं का त्याला नाही ना मात्र टिंबला पाय लावून पळायचं किती पळाला तरी तो शेवटी दोन झेपातच आपल्याला धरणार आहे आपल्याला या जागा समजल्या ना बस एवढं समजलं तर हे तालतंत्र समजलं ना सगळ्या गोष्टी कळतात पण आज खरं कसं झालंय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा जी खरी माणसं आहेत ना ऐका बरं का मी अभंगावर जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो जी खरी माणसं आहेत खरी म्हणजे कोणती अहो मी माझ्या अनुभवानं मी या व्यासपीठावर एक शब्द सुद्धा खोटा बोलणार नाही ज्यांचा पान नंबर सहित गाथा पाठ आहे त्यांच्या समोर कितीतरी वेळेला मी कीर्तन केलेले ज्यांचा पान नंबर सहित गाथा पाठ आहे त्यांना वारकरी म्हणतात त्या वारकऱ्यांना तुम्ही दारामध्ये आल्यानंतर भिक्षा सुद्धा देणार नाही असा त्यांचा वेश सांगा आता त्यांना जर आपण काय देत नसेल तर या जगातलं ओळखायला आपण तरबेज झालो का मूर्ख ठरलो मला सांगा सांगा ना आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे नुसतं कपड्यावरती जाऊ नका बघा माला बनाई काष्ट की बीच में डाला सूत माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत खादीच्या टोप्या असतात बघा या भागात जास्त आहेत टोप्या मला त्याच्या बाबतीत बोलायचं नाही पण कबीरांचं सांगायचंय टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार टोपी बिचारी क्या करे अंदर काला बाजार म्हणजे जे वरचं आहे ना ते लटकं म्हटलं जातं आणि या लटक्याला बळी पडतो समाज त्यालाच डोक्यावरती घेतून खऱ्याला दाबतो कशावरून ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान सत्याचे जना
मध्ये रुजलेले आहेत म्हणून तो कोबरायांना इकडे यायचंय. त्याच्या अगोदर मी त्याची पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला. काय म्हणतात, ऐका कलीचे मेहमान. काय कली म्हणजे काय, हे कलियुग आहे असं आपण म्हणतो. कलियुग म्हणजे कोणता अर्थ लावला आपण त्याच्या पाठीमागे, चालायचंच महाराज हे कलियुग आहे. म्हणजे बापाला लेकरानं लाद घाती, चालायचं महाराज हे कलियुग आहे म्हणतं की नाही माणूस. जिथं जिथं खोट्या गोष्टी होतात, जिथं जिथं अनाचार स्वैराचार होतो, या गोष्टी स्पष्ट करायला गेलं तर लोक म्हणतात चालायचंच महाराज हे कलियुग आहे. म्हणजे जेवढं तुम्ही वाईट वागाल त्याला उपाधी कोणती लावलेली, कलियुगाची लावली. काय कलियुगाचा धर्म आहे बघा, ऐका कलियुगाचा धर्म. पुत्र सांगे पितयास काम, ब्राह्मण तेजी ती ब्रह्मकर्म, ऐशे वर्तमान मांडले. ऐका कलीचे मेहमान, असत्याचे रिजले जन. कोणाला रिजलेलं आहे, असत्याला खरं म्हणतं आणि खऱ्याला पायाखाली तुडवतं. बघा बुवा आहे, बुवा गावातला सज्जन इलेक्शनला उभा राहिला, निवडून येईल का पडल? काय करावं तुम्हीच सांगायचं असं म्हणलं. आपल्या पार्टीने बोला की जरा. सज्जन आहे बुवा, सज्जन, आणि तो इलेक्शनला उभा राहिला, निवडून येईल का पडेल? पडेल असं म्हणू नका, त्याचं डिपॉझिट जप्त होईल. त्याला तलब सुद्धा व्हायची नाही पुन्हा उभा राहण्याची. का होईल बुवाला तलब पुन्हा उभा राहायची? तलब सुद्धा होणार नाही उभा राहण्याची. का? असत्याशी. याचा अर्थ निवडून आलेले असत्य आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. हा कलियुगाचा धर्म मी सांगतोय. असत्य सिरीज लेजन. अनुमोदन कशाला देतात? पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांची. साधू भुकेनं व्याकुळ झालेला आहे, त्याला भाकरी देणार नाहीत. पण ज्याला भाकरीची गरज नाही त्याला हाताला धरू धरू त्याच्या तोंडामध्ये भाकरी कोंबण्याचा प्रयत्न करतील. हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा परमार्थ रुजवायचा आहे. मग हा परमार्थ रुजवण्यासाठी आपल्याला अगोदर संत कळले पाहिजेत. संत पूजावे आरते, देव सारावे परते. आपल्याला संत कळले पाहिजेत. संतांची चरित्र आपल्याला कळली पाहिजे. संतांचा महिमा कळला पाहिजे. संतांचं साहित्य आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या साहित्याच्या अनुषंगानं आपल्याला परमार्थाच्या वाटेनं भगवान परमात्मा समजला पाहिजे. का देवाचं भजन करायचं? जेने जीव दिला दान, जीव दिला दान, दयाचे कोरेला देवाचं भजन करायचं. आपल्याला जन्माला कोणी घातलं त्याच देवानं घातलं. आपल्याला तारलं कोणी? मागच्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या 3 वर्षाच्या कोरोनाच्या काळातून आपण शिल्लक राहिलो म्हणजे तारलं. तारक कोण आहे? तोच भगवान परमात्मा आहे. ज्यानं तारलं तो, ज्यानं जीव दान दिला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. बर गायीन गुण तयाचे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं काय करायचंय? फक्त नामच घ्यायचंय किंवा भजन करायचं. येऊनी बर नरदी हा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार. काय करायचंय बाकी? बर कलियुगामध्ये नाम थोर आहे म्हणून आपल्याला सांगितलं साधू संतांनी की नाम तुम्ही घ्या, देवाचं भजन करा. का घ्या? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. परब्रह्माचं स्वरूप दिलेलं आहे नामाला. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने असं म्हटलेलं आहे. मग नाम का घ्यायचं? पूर्वीच्या काळामध्ये दारावरती कोणी भिकारी आला, गमेल्यानं पायलीनं त्याला दिलं जायचं. आता दिलं जातंय का? दिलं जातंय का? ओ मग आपला धर्म कमी झालाय का वाढलाय? धर्म कमी झाला का वाढला? म्हणजे माणसामध्ये असणारे गुण वाढले का कमी झाले? अवगुण
वाढले बघा। निकले थे सफर को दिल में बहुत अरमान थे, एक तरफ बहती नदी दूसरी तरफ शमशान घाट थे, पैर पड़ा हड्डी पे तो हड्डी के आवाज थे, जरा संभाल के चलो मुसाफिर, एक दिन हम भी इंसान थे। माणूस त्यावेळेला जागा होता, त्यावेळेला पाऊस वेळेवर पडायचा का नाही? पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगार रान पाहून माणूस खुशीत असायचा, सणावार जत्रा मधून किती जल्लोष असायचा, भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा। एवढ्या पावसा वाचून सार चित्र पालटले, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले, गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटले। आज माणसातला माणूस माणसामध्ये राहिलेला नाही महाराज। तुम्हाला सांगतो या जगामध्ये आपल्याला कधी उचकी लागेल, कधी आपल्याला हा मृत्यूलोक सोडावा लागेल, इह लोकातून परलोकाची आपली यात्रा चालू होईल, त्यावेळेला तुम्हाला समजेल की बाबा रे या जगात माझं काहीच नव्हतं। कबीरा जब हम पैदा हुई जग हसी हम रोई, ऐशी करणी कर चलो हम हसे जग रोई। काय घेऊन जाणार आहे तुम्ही मला सांगा? अहो सांगा की काला झाल्यावर पाकिट घेऊन जाणार? काहीच नेणार नाही, गावचंच आहे का इथलं? वा वा, गाव तिथं राव आलाच की हो विठ्ठला विठ्ठला। म्हणून जीवन प्राप्त झाले ना आपल्याला। एक कवी म्हणतो बर का, ह्या तिन्हीचा मेळ लागेना बर का ह्या साऊंड सिस्टीम मुळे, म्हणजे ते थोडं साऊंड नाही होते। एक कवी म्हणतो माणूस म्हणून तर जगलं पाहिजे की नाही मृत्यू लोकांमध्ये? आपल्याला देवानं माणूस म्हणूनच जन्माला घातलेलं आहे, मग माणसासारखं आपण वागलं पाहिजे, पण माणसासारखं आपण वागत नाही। बुरा किसी का मत कर खुद बुरा हो जाएगा। काय म्हणतो कवी? बुरा किसी का मत कर खुद बुरा हो जाएगा, अरे ये मिट्टी का पुतला मिट्टी में मिल जाएगा। बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई, जब गट भीतर देखा तो मुझसे बुरा न को। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। ऐका, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर। आखाडात आहे, आखाडात आखाडाची जत्रा वाजवली का नाही कधी? एकदा वाजवून बघा, काय देव नाचत्यात, काय सांगावं तुम्हाला, किती वाजवावं कळायचं नाही। असं केलं का नाही एखाद्या देवाने, मग पक्वाच्या पंक्चरच होतेच बघा। आणि ते असं नाही हो, केस सोडूनच असं चालू असतं त्यांचं, ए पक्वाजा पक्वाजाची आवाज आली, अरे तू नाही चुकला, नाही चुकला, नाही चुकला। एवढ्यात एक माणूस उभा राहून म्हणतो, अरे काय झालं? थांबा महाराज म्हणले तुम्हाला नाही जुळायचं, ते देव लय अवघड आहे म्हणला, मी जाऊन त्याला कुंकू लावतो। मग ते जातय त्याला कुंकू लावतोय, देवा बोळ्या बाबड्याला माफ करा, पदरात घ्या, चुकलं वाकलं माफ करा, पाया पडतो। मी विचारलं कोण आहे होती? म्हणले तिचाच नवरा आहे। शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते किती, आपल्या पोटाची रडते मागते शिते अवदान। माझा मुद्दाच महत्वाचा आहे, या जगामध्ये सगळ्यात मोठं काय आहे तर देवाचं नाव आहे। देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे का आपल्याला? देवाचं नाव या युगामध्ये घेणं हा आपल्यासाठी धर्म आहे। म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगता, धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाकांड कंदन, करणे पाकांड कंदन, हे चिया करणे काम, हे चिया करणे काम, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे धर्माचे पालन करणे
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. याचा अर्थ या कलियुगातला काय झाला? धर्म कमी झाला. मग धर्म कमी झाला तर शांतता असेल का? अशांतता असेल. मग जिथं अशांतता आहे तिथं संतांना बरं वाटणार नाही, कदापि बरं वाटणार नाही. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या जगाचं कल्याण व्हावं म्हणून तुकोबराईने टाहो फोडून सांगितलं. ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. नुसतं तोंडी सांगितलं नाही, सांगतो तुम्हाला, नुसतं तोंडी सांगितलं नाही. कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वाचलो वाचलो म्हणा. कर जोडून विनवित तुम्हारे वाचलो म्हणा. लंका विजय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विजय कामारे तुम्ही वाचलो वाचलो म्हणा. जयामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जयामध्ये दुःख यातनारे तुम्ही वाचलो वाचलो म्हणा. तुम्ही आठवण तुझला तुम्ही आठवण तुझला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे. वासुदेव वासुदेव म्हणा. बघा काय म्हटले महाराज. महाराज काय म्हटले? कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा. नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बघा नुसतं एवढे नाही. विनवितो सकळ जाना कर जोडून थोरलाना. दानई तुले द्या मजा दीना मने तुकया बंधू राम म्हणा गा. काय आपला देवाचं नाव का राम म्हणायचं? राम नाम ते अलोक बकाना. राम नाम का भरमयाना. राम म्हणता रामाची होई जे. पण राम म्हणण्यासाठी आपला रामावर विश्वास काय पाहिजे? रामावर आपला विश्वास पाहिजे. पण आता रामावर आपला विश्वास राहिलाय का? शबरीला कुणीतरी सांगितलं होतं. शबरीनं विचारलं फिरता फिरता मला देव भेटेल का? मला राम भेटेल का? कोणीतरी साधू महात्म्यानं सांगितलं नक्की तुला देव भेटेल. पण कधी भेटेल, कोणत्या युगात भेटेल असं काही सांगितलं नाही. शबरीनं त्यावेळेस पासून, तुम्हाला माहित आहे, शबरीनं त्यावेळेस पासून वनामध्ये फिरत असताना बोर खायची. बोर चांगलं लागलं की अर्ध खायचं ना अर्ध, जसं की आता आपण वडापावचं करतो तसं. अर्धा कुणाला असतो? शबरीला. आणि अर्धा रामाला. वडापाव असतो का नाही मला सांगा. अजून बरं ते पाणीपुरी पर्यंत घुसलं नाही, नाही तर घोटाळा व्हाय बसलेला आहे. विठाला विठाला. गोड बोर लागलं गोड. बघा ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लीटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. बोर खायची शबरी. तिनं काही कोलगेटनं दात वगैरे घासले नव्हते, कधीच घासले नव्हते. हा आता कुंभमेळ्यामध्ये एक साधू महात्मा तुम्ही पाहिला असेल की ज्यानं 35 वर्ष आंघोळच केली नाही आणि त्यानं ठरवलंय मरेपर्यंत आंघोळच करणार नाही. आणि त्याच्याकडे पाहिलं तर मेकअप करून आल्यासारखा दिसत होता साधू महात्मा. कसं काय? मला काय कळतच नाही या गोष्टी. आज आपण एक दिवस दात नाही घासू द्या, एसटीत आपण जर बसलो तर आपल्या शेजारी कोणी बसत नाही. या शबरीनं कधीच घासले नाहीत दात, तरी सुद्धा ते बोर गोड लागले की एक बोर गोड लागलेलं अर्ध खायची ना अर्ध द्रोणामध्ये ठेवायची. का? माझा राम मला भेटेल आणि रामाला मी ती बोर द्यायची. काय विश्वास होता परमात्माचा. कधी भेटेल माहित नाही, पण तरी सुद्धा शबरी म्हणते ज्या वेळेला प्रभू येईल ना त्याला मी ही गोळा केलेली बोर काय करणार आहे, देणार आहे. जब मेरी राम जी का जब मेरी राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बीर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा.
वाऱ्या झाल्या पंढरपूरच्या? किती झाल्या? ए सांगा. परवा एक गेलं पंढरपूरला. मी म्हणलं लय लवकर निघाला. नाही म्हणलं आपला आजोबापासून नियम आहे. मी म्हणलं काय नियम आहे? म्हणलं 9 जातो काला झाल्याशिवाय येतच नाही. मी म्हणलं आपल्याला नाही बाबा शाळेमुळे जमत, जातो मी आल्यावर दर्शन घेतो. ती गेलं पंढरपूरला आणि काला झाल्यावर चाल. आता 9, 10, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि काला 7 दिवस. ते पंढरपूरवर आल्यानंतर मी त्याला हात जोडून विचारलं कशी काय झाली वारी? म्हणला एकदम झकास. आपलं दर्शन घेतलं. कशी काय झाली वारी? म्हणला एकदम झकास. मी सहज एक प्रश्न विचारला, चंद्रभागेत पाणी किती होतं? म्हणलं आपण नाही गेलो तिकडं. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवरा बहुत होरवळशिया. सांगा मला काय उपयोग आहे? नुसते हेलपाटे घालून उपयोग काय? अरे मान्य आहे, मृत्यू लोकामध्ये आपल्याला भगवान परमात्म्यानं जन्म दिला तर आपण पंढरपूर एकदा तरी पाहिलंच पाहिजे. मी माझ्या पदरचं नाही सांगत. जन्मशिवनी पारे पंढरी, जन्मशिवनी पारे पंढरी, नाचा माद्वारे, नाचा माद्वारे, देवा पुढे, देवा पुढे. कधी जन्माला या, पंढरपूर पहा आणि महाद्वारामध्ये किंवा देवाचं दर्शन झाल्यानंतर गरुड खांबाच्या तिथे गरुडाच्या खांबाला मिठी मारा, आपले 2 कान असे धरा आणि तिथं तुका म्हणे नाचा. नाही हो, तुका म्हणे नाचा निर्लज्ज होऊन. आपण म्हणायचंच नाही कोण बघतय आपल्याकडे कोण काय करतय. आपल्याला तिथं नाही हो, तिथं आपल्याला निर्लज्जपणाच वाटतं देवाच्या पुढे नाचायला. आपल्याला फक्त इकडं असावं शांत बाय. 85 वर्षाचं म्हातारा सुद्धा असं करते. लटिक आहे तेरुचे साच कोणानं पचे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेर झार. तुम्हाला परमार्थ करत असताना गुरुवरती, संतांवरती आणि देवावरती आपला विश्वास असला पाहिजे. गीता सांगते तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय आपण परिपक्व होऊ शकत नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. कोणाचं मी काय सांगायचं नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुम्ही सांगा. तुमचं हे सांगणं त्याच्यावरती ठसेल. जगद्गुरु तुकोबरायांनी मला सांगा, तुकोबराय भजन करायचे, गाववाल्याने भजन करू दिलं का? गाववाल्याने भजन करू दिलं का? सावध राहायचं सांगतोय. हा, तुकोबरायांना गावामध्ये भजन करायला थांबू दिलं नाही. त्याच तुकोबरायांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा, एराणी वाहवा भार माता. वेद हा शब्द सुद्धा आपल्याला कळला नाही. ते वेद तुकोबरायांना कळले होते. त्या तुकोबरायांना नाठाळांनी देहूच्या बाहेर काढलं. महाराज जाऊन काही इंद्रायणीच्या काठी नाही बसले, गोरडेश्वरावरती गेले, भामगिरीवरती गेले, भंडाऱ्यावरती गेले आणि तिथली भूमी पवित्र केली. ज्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबराय जाऊन बसायचे ना, ते डोंगर सोन्याचे व्हायचे. महाराज ते डोंगर सोन्याच्या व्हायचे. गावामध्ये पसरली ही सगळी बातमी. महाराज ज्या डोंगरावर बसतात ते डोंगर सोन्याचे होतात. मग भजनी वाढलं जरा तिकडे जायला. भजनी म्हणलं आपण बी जाऊ भजन करायला का? हा जाऊ ना. आणि तिथं गेल्यानंतर महाराजांच्या बरोबर भजन करायचे आणि त्यांचं लक्ष ते सोन्याकडेच ना. आता जवळजवळ 95 पार झालेलं आहे ते, आहे का नाही? सगळं लक्ष सोन्याकडे. हळूच टोकरायचं आणि एकदा भजन झालं आणि तिथलं जे विठ्ठल झालंय 10-5 तोळं घेऊन यायचं खिशात. आणि इंद्रायणीच्या अलीकडे ते होत आलं की दगड व्हायची, दगड त्याची. ते सुद्धा जिथपर्यंत रेंज आहे तिथपर्यंतच ते सोनं राहायचं. रेंज संपली त्याची, इंद्रायणीच्या पलीकडेच रेंज होती फक्त. अलीकडे देहू मध्ये आलं की त्याची दगड व्हायची. किती सोनं असं गोळा केलं पण त्याचे दगड झालेले आहेत. महाराज आपल्याला समजलं नाही काय. आपण त्याच्या नकोधन मान न वाढो संतान, मुखी नारायण प्राण जाओ. सुखाच्या गोष्टी या जगामध्ये पाहत असताना तुम्ही अगोदर जगाला सुखी पहा. काय म्हणतोय मी? अगोदर तुम्ही जगाला सुखी पहा. पण आपला धर्म नाही जगाला सुखी पाहायचा. सांगू का तुम्हाला अध्यक्ष, सांगू का तुम्हाला? आता उन्हाळ्याचा दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्या हक्काचं पाणी असावं, आपल्या शेतामध्ये बोर असावं. बांधाच्या अलीकडे आपण बसलो, बांधाच्या पलीकडे शेजाऱ्याच्यात बोरची मशीन आली. आपण बसून ती मशीन चालू झाल्यावर आपल्याला
पाणी लागावं असं वाटतं का दुरळा निघावं असं वाटतं? प्रामाणिकपणे सांगायचं बरं का इथं बसलेल्यांनी. पेटी मास्तर काय वाटतं सांगा? ओम नमः शिवाय. बर बर काय असेल ते असेल, मनातलं तरी सांगा. समाजाला काय वाटतं? समाजाला वाटतं त्याच्यातनं धुरळा निघला पाहिजे. आता मला सांगा, आपल्या जर इतरांच्या बाबतीमध्ये किंवा शेजाऱ्यांच्या बाबतीत इंदुरीकर सांगतात बघा, शेजाऱ्यानं बंगला बांधला की आपल्या पोटात दुखतात. पोटात नको देऊ देऊ, त्याचा 2 मजली बंगला आहे, सूर्य तिकडच्या बाजूला आहे, त्याच्या सावलीला तुझी बाज टाकन निवांत झोपकी. बरोबर आहे का नाही? जगाचं आपल्याला बरं वाटलं पाहिजे, पण जगाचं आपल्याला बरं वाटत नाही. जोपर्यंत जगाचं आपल्याला बरं वाटत नाही, संत म्हणतात आपलं कल्याण अगोदर नाही करायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कृष्ण विधी परमोपकार, देह कृष्ण विधी परमोपकार, देह कृष्ण विधी परमोपकार. चांगला आणि वाईट कशावरती मानायचं? जगाचं चांगलं झालं पाहिजे ही संतांची भूमिका आहे, जीवाची भूमिका नाही. जगाचं चांगलं झालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे ते मला. तुकोबराय सांगतात मान पण नको, धन पण नको, संतान पण नको. याच्यातून जो विरक्त असेल तो खऱ्या अर्थानं संत आहे. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. आपलं जीवाचं तसं आहे का? जीवाचं तसं नाही. जीवाला वाटतं सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. ययाती राजानं जगातले सगळे उपभोग घेतले तरी सुद्धा त्याला कमीच पडलं. शेवटी त्यानं मुलाला सांगितलं, बाबानो किती जरी उपभोग घेतला विषयांचा तरी सुद्धा विषय कधी संपत नाहीत. हे तुमचं आयुष्य तुम्हाला घ्या. मी वनाला जातो आणि त्या ठिकाणी साधू बनतो. याचा अर्थ काय आहे की जीवन शेवटपर्यंत उपभोगायचं नाही. कधीतरी आपल्याला विषयाचा कंटाळा आला पाहिजे, कधीतरी, बरं का. भौतिकतेचा कधीतरी कंटाळा आला पाहिजे, याला विरक्ती म्हटलेलं आहे. आणि जो मरेपर्यंत जर आपल्याला विरक्ती होत नसेल ना, तर जगून काहीच उपयोग नाही आपला. कधीतरी विरक्ती, बस माझा प्रपंच झाला, आता मुलाच्या हातात द्यायला काही तयार नाही. 80 वर्ष वय झालं तरी च्याव्या कंबरच्या करतोड्यात ते उघडायला गेलं तर असं करून उघडते असं, पण लेकराजवळ देत नाही च्याव्या. काय सांगावं तुम्हाला? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, त्या संसाराच्या नादी लागू नका. आजपर्यंत त्या संसारानं कोणाचं चांगलं केलं नाही, म्हणून मी त्याला लाता मारल्या. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. नाही माझ्यासारख्या लाता माराय जमल्या ना तुम्हाला, तर तुम्ही एवढं करा. केवढं? संसाराच्या नावे घालूनिया सोंग, संसाराच्या नावे घालूनिया सोंग, संसाराच्या नावे सांगा. संसाराला लाता मारायला नाही जमलं तरी संसाराकडे एका वेगळ्या भावनेनं तरी बघायला जमेल का नाही आपल्याला? नाही लात मारायला जमली. बघा नवरा बायकोचं कधी कधी भांडण होतं, मग आपल्याला हिंमत होत नाही ना हात उचलायला, आणि ते तिकडून म्हणतात तुम्ही हातच लावून बघावं. मी यातलं सांगत नाही. माया वेगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे, येतो संपत्तीचे वारे साचोकारे. मी या प्रमाणातून सांगतोय, तुम्ही अंगावर ओढून घेऊ नका अजिबात. बघा तुम्ही हातच लावून बघा, होती का हिंमत हात लावायची? का हिंमत होत नाही? रोज आहे त्या का पंक्ती? पंक्ती रोज आहेत का मला सांगा? जर हिंमत करावी तर हे 8च दिवस चालणार आहे फक्त खेळ. 8 दिवसानं पुन्हा बंद पडणार आहे. मग पुन्हा काय करायचं? त्यापेक्षा नम्र झाला भूता. तुम्ही त्यांना भूत म्हटला का काय? भूत म्हणू नका. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माझा महत्वाचा मुद्दा काय आहे की या जीवनामध्ये आपल्याला जगणं जमलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये जगणं जमत नाही, संतांचं जगणं, विठ्ठलामुचे जीवन
आगमने गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. आपल्याला जे मिळालेलं आहे, माणूस कशानं सुखी होईल काय सांगता येत नाही. दोन म्हाताऱ्या बसल्या, दोन म्हाताऱ्या, आणि एक म्हातारी दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणते, होय ग तुझं कसं काय, बरं चाललंय का? ती म्हणली बरं चाललं. लेकरं बाळ? हा म्हणले लेकरं बाळ. आता त्यांचं जिकडलं तिकडं झालं की म्हणलं किती आहे त्या मुली? म्हणली 4 मुली आहेत. त्या मुलगा? 1 मुलगा आहे. मुलींचं कसं काय? हा म्हणले मुलींचं लय चांगलं चाललंय, माझ्या अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या मुलीसारखं कोणाचं चांगलं नसेल. कसं काय? म्हणली 4 मुलींना सासू नाही म्हणली. आता मला सांगा, सासूनच नाही काय चांगलं असण्याचं लक्षण आहे का? पण म्हणले बाई एका गोष्टीने इतका मला धक्का बसलाय का नाही, काय मुलाचं लग्न कुठं जमना. लय लोक येते ती म्हणले 25-25 टिप्पर असलेली लोक येते ती, काय 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 संपत्ती आहे, पण माघारी जाते ती. त्यांची बी एक अट आहे. काय अट आहे? आम्हाला अशा घरी मुलगी द्यायची ज्या घरी सासू नसेल. आता किती काय इंड्रील सांगा ना. म्हणजेच काय आपण जगाचा आनंद अगोदर बघितला पाहिजे, तर आपल्याला आनंद उपभोगायला मिळतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हाला मोक्ष मिळाला म्हणून आम्ही हुरळून जायचं का? नाही. आम्हाला जसा मोक्ष मिळाला तसा जीवाचा सुद्धा हक्क आहे, त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे. पण त्यांना मोक्षाचा मार्ग समजावून सांगितला पाहिजे ना. मग मोक्षाचा मार्ग समजावून सांगणारे फक्त संत आहेत, पण ते संत आता आहेत कुठं? वैकुंठामध्ये आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात, आम्ही खाली येतो आणि हा मार्ग तुम्हाला समजावून सांगतो. अभंगाचं पहिलं वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. बरं वेगळं तरी काय बोललोय का मी? वेगळं काहीच नाही. ज्याला अनुरूप आहे, जे शब्दशः अगदी महाराज सांगतील, सगळी मंडळी सांगतील. वेगळ्या बाजूने मी ट्रॅकनं कधीच जात नाही, जायचा प्रयत्न करत नाही, मला जायचं बी नाही. का जायचं? एवढं मोठं भांडार भरलेलं असताना वेगळ्या ट्रॅकला जायचं कारणच काय मला सांगा. पण बरीच लोक वेगळ्या ट्रॅकला जातात, तो ज्यांचा त्यांचा विषय आहे. मला असं म्हणायचंय की जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाचा त्याग करून मृत्यू लोकामध्ये आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. का आले? तर तुमच्यामध्ये ज्या विकृती आहेत त्या दूर करायच्या. विकृती कोणाजवळ आहेत? त्या काय वरून दिसतात का? नाही ना. वरून दिसतं ते असतंच असं नाही, बरोबर आहे. म्हणून तुका म्हणे, हा काय बोलला अशी वरली या रंगा. मी जामखेडला कीर्तनाला गेलो होतो बरं का. जाता जाता संध्याकाळ झाली आणि कीर्तनाच्या बाजूला जायला रस्ता दिसेना, म्हणून गाडीच्या लाईटच्या उजेडामध्ये मला एक माणूस दिसला आणि त्याला उभा गंध होता. मी म्हटलं बरं झालं, माझी ये जातीची मज भेटू कोणी, बरं झालं. मी त्यांना म्हणलं मामा इकडे या. आले ते. जे हरी म्हणलं. जे हरी. म्हणलं ते सप्त्याकडे जायला रस्ता कुठे हो? म्हणला तुम्ही आहे काय बुवा? हा म्हणलं मीच आहे बुवा. म्हणले आज तुमचं कीर्तन आहे का? हो म्हणलं माझंच कीर्तन आहे. म्हणलं किती दिवस झालं कीर्तन करता? म्हणजे झाले 25-30 वर्ष झालं कीर्तन करतो. म्हणलं मानधन किती घेता का? मी म्हणलं विचारलंय काय तुला, तू सांगतोय का? मी म्हणलं घेतो बाबा, एवढं घेतो. आता त्याला बाजूला सारण्यासाठी गंध दिसला म्हणून बरं का, गंधामुळे मी त्याला विचारलं किती मानधन घेता? एवढं घेतो. म्हणलं लग्न झालंय का? आता काय करावं गड्या, संध्याकाळी 8:30ला हे काय जमावतोय का काय मला काय? मी म्हणलं झालंय की. म्हणलं सासरवाडी कुठली? शेपूट थांबनाच याचा. म्हणलं सासरवाडी कुठली? मी म्हणलं आहे बारामतीकडची. त्यानं शेवटचा साहेब असा प्रश्न विचारला, मला वाटलं कीर्तन सोडून द्यावं. शेवटचा प्रश्न त्यानं असा विचारला, म्हणला सासरवाडी कुठली? म्हणलं बारामतीकडची. म्हणलं नांदते का? काय वाटलं असेल माझ्या जीवाला? काय वाटलं असेल? मी बी आतून विचार केला, अरे म्हणलं नांदत जर असते तर असा बोंबलत फिरलो असतो का? काय सांगावं त्या बिचारीला. आणि एखादा पिणार असतं, त्याला विचारून बघा तुम्ही, ओ बाबा सप्त्याकडे जायला रस्ता कुठे? ते एकाच वाक्यात सांगतो, सरळ जा. सरळ जा. सांगा या दोघातलं शहाणं कोण?
पेणार का गंधवालं? मग उद्यापासून आपण काय करायला पाहिजे? म्हणून तुका म्हणे नको वर पंग देव अंतरेचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. आपल्याला का बाजूला करायचं आहे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ध्यायतो विषयान पुंसा संगस तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजेच काय, माणसाला परमार्थ करायचा असेल तर त्याचं शरीर चांगलं असायला पाहिजे. शरीर चांगलं तर त्याचं मन चांगलं. ज्याचं मन चांगलं त्याचे विचार चांगले. ज्याचे विचार चांगले त्याची बुद्धी चांगली. आणि ज्याची बुद्धी चांगली तोच कीर्तनाला येतो. विठ्ठल विठ्ठल.